गेले पाया कोणाच्या पडायच्या काय अज्ञान जुळे बरं का यामध्ये अज्ञान जुळे. अरे आपले गुरु जरी घेऊन गेले तरी पण त्यांचा लक्ष बरे का जे गेले त्यांचा मात्र आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी लक्ष आहे बाबा. म्हणून तुम्हाला मला ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात प्रत्येकाने बाबानो आपला जो गुरु आहे आपण ज्याला गुरु मानलेले आहे ज्याच्याकडून आपण दीक्षा घेतलेली ज्याच्याकडून आपण मंत्र घेतलेले आहे त्या मंत्र ज्याने आपल्याला दिला त्याच्या हृदयामध्ये आपण काय केलं पाहिजे त्याला जागा दिली पाहिजे त्याच्या नेहमी त्याची आठवण केली पाहिजे. म्हणून तर प्रतिमा तयार केल्या ते सांगतात ते. म्हणून प्रत्येकाच्या गुरूची प्रत्येकाने आपल्या घरामध्ये प्रतिमा लावल्यानंतर जरी ते निघून गेली कमीत कमी सकाळी उठल्यानंतर आपण त्यांचं दर्शन झालं पाहिजे त्यांचा नामचिंतन झालं पाहिजे. कारण आपण पूजा करत असताना प्रत्येकाने बघा प्रत्येकाने सांगितले कारण ज्ञानेश्वर महाराज स्वतः सांगतात. ज्ञानेश्वर महाराज स्वतः गुरु म्हणजे काय आहे. ज्ञानदेव म्हणे तरोलो आणि आता उद्धरलो गुरु. बघा स्वतः माऊली सांगतात की माझा उद्धार झाला असेल तर कोणामुळे सद्गुरूमुळे झाले. नाहीतर संत तुकाराम महाराज सांगतात अनेक संत सांगतात संत या भूताला आले तर नसते तर काय झालं असतं नाही तरी जातो वाया लक्ष भोगाया. कारण संत महात्मे आपल्या गुरूंनी आपल्याला मार्ग दाखवला. बरोबर काय केला तुम्हाला मार्ग दाखवला. हा जीव या मनुष्य ध्यात आल्यानंतर त्याचं कर्तव्य काय आहे हे तुम्हाला आम्हाला कुणी दाखवलं. कारण त्याचा उपकार आहे आपल्या गुरूचा आपल्यावर काय आहे उपकार आहे. बघा त्याने सांगितलं की म्हणतो तुकाराम महाराज नाटामध्ये किंवा वासुदेव म्हणतात केले उपकार सांगू काय बापन घरी ऐशी माय गर्भे त्यांचे देखी येले पाय तिथे अक्षय अभय वरदानला म्हणून आलो या गोष्टी. आपण मालकरी झालो कमीत कमी आपल्याला बोतरी हात मारतात काय करतात बोतरी हात मारतात याचा अर्थ काय बापन नगरी ऐशी माय गर्भे त्यांचे देखी येले पाय तिथे अक्षय अभय वरदानला. तुकारामाचे एक अभंग आहे की हात ठेवला मस्तकी देऊनी प्रसाद केले सुखी माझी वाढवली मती पूर्ण नाम वर्णवया. तुमच्या आपल्या गुरूंनी काय केला मस्तक हात ठेवला आणि तुम्हाला आम्हाला मंत्र दिला हात ठेवला मस्तकी देऊनी प्रसाद केले आणि माझी वाढवली मती पूर्ण नाम वर्णवया. बघा तुकाराम महाराज माझ्या गुरुनी माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि या भगवंताचं नाम पूर्ण वर्णन करण्यासाठी मला आशीर्वाद दिला. म्हणून गुरुचा महिमा सांगत असताना बाबांनो गुरुवर मात्र निष्ठा पाहिजे. संत महाराज म्हणतात निष्ठा गुरुवर पाहिजे. दृष्टांत मला एक असा आठवलेला आहे की अनेक शिष्य मंडळी आहेत एका गुरु महात्म्याची अनेक शिष्य मंडळी आहेत बघा. पण बघा निष्ठा कशी आहे कारण गुरुच्या शब्दावर तुम्ही आम्ही प्रत्येकाने विश्वास ठेवला विश्वास होतो तरी स्वामीवरी सत्ता आणि सखळ भोगिता बस गुरुवर आपल्या निष्ठा ठेवली ना बाबांनो सखळ त्याला काय मिळेल बरं का फक्त विश्वास पाहिजे. म्हणून एका गुरु महात्म्याची अनेक शिष्य मंडळी आहे अनेक शिष्य मंडळी आहे. एक दिवस गुरुनी परीक्षा बघायची केली कारण आपण ऐकतो एका प्रवचनामध्ये एका कीर्तनामध्ये त्याच गुरुने सांगितलं होता देव सर्वागती राम देहाधी. काय सांगितलं त्यांनी देव कोणाच तरी असा नाही आपला तुम्हा आम्हाला या जीवाला आपण काय करतो आपण पाप करतो की आपण पुण्य करतो हे कोणाला दिसते म्हणजे बघणारा कोणीतरी कीर्तना सांगितलं होतं. काही जे ऐकणारी श्रवण करणारी होती त्या ऐकल्या आणि काही सोडून पण काही जे तज्ञ होते त्याही मात्र ध्यानात ठेवा आपल्या गुरुंनी काय सांगितले कीर्तनात आपण काय म्हणजे या जगतामध्ये बघणारा कोणीतरी आहे कारण भगवंत असा आहे न सांगता तुम्हा थोडं येते अंतर विस्मी शोंबर परिहारच नाही असा भगवंत असल्या कारणाने ते आहे. एक दिवस त्या गुरुंनी असं सांगितलं उद्याच्या प्रवचनाला सर्व यायचं बरं का अरुणी मारली की उद्या कोणी न चुकता प्रवचनाला आलं पाहिजे. सर्व मंडळी दुसऱ्या दिवशी आलेली आहे आणि त्या गुरु महात्म्याने जेवढी येत होती तेवढ्या ना फळं आली होती. काय आली होती फळं आली होती. लक्षात ठेवायला काय आली होती फळं आली होती आणि ते आली मंडळी सगळ्यांना फळं दिली. आणि मी सांगतो बघा
कोणाला नसेल या ठिकाणी हे फळ खायची, कोणालाही दिसता कामा नाही या ठिकाणी हे फळ खायचं आहे. ठीक आहे, गुरुनी सांगितले त्याप्रमाणे ऐकलं ते घेऊन जाईल फळ. पण काय सांगितले, कोणालाही दिसता कामा नाही. काय खाताना, फळ खाताना कोणाला दिसता कामा नाही. गेली म्हणजे काही काही खोल्या लावून घेतले आतमध्ये अंधार घ्यायला बरं का. काही काही त्या फळं खाऊ म्हणजे सुरुवात केली. आता आपण काही कोणाला दिसत नाही. प्रत्येकाच्या जीवाला येतं ते आपण जे काही करतो ते काही कोणाला दिसत नाही. या कोणाला वाटते, आपल्याला वाटते आपण जे करतो ते काही कोणाला दिसत. अरे पण जीवाला कळत पण न कळत न सांगता तुम्हा आम्हाला जीवाला कळत नाही आपण काय करतो. पण कोणीतरी बघणारा चालविता जणी वेगळाच आहे. बघणारा म्हणून तो तुम्ही आता नेता कोण आहे, नेता सगळी ही त्याच्या हातात सत्ता असल्या कारणाने याही मात्र अनेक प्रवचन ऐकली, अनेक भजना केली. पण फक्त गुरुनी सांगितले हे फळ कोणाला न दिसता खायचे, कोणाला दिसता कामा. आता म्हणलं काय म्हणा खोलीमध्ये गपचूप खायचे, काही अंदाज इकडे तिकडे बोलत होती, कोण नाही आपल्याला कोणी बघितलं ते फल खाऊन. 2 शिष्य असे निघाले बाबाला, 2 बरं का, 2 शिष्य असे निघालेले आहेत. त्यांनी फक्त एकच ध्यानात ठेवले, आपल्या गुरुच्या मुखातून आपण ऐकलेलं आहे की या जगाचा मालक तुम्हा आम्हाला बघणारा आहे. तुम्हा आम्हाला गुरु महात्म्यांनी सांगितले या जगाचा मालक कोण आहे हे तुम्हा आम्हाला आपल्या गुरु महात्म्यांनी सांगितलं. बाबा या जीवाला तू आले काय कर, या तुझा जो मालक आहे तो वरती आहे. म्हणून तर संत महात्मे बघा फार फार उपकार त्यांचे आहेत. संत महात्मे हात जोडून विनंती करून सांगते, चला चला बाबा जा जा. तुम्ही जन्माला आलात ना, कोणी सांगितलं तुम्हाला बाबा तुम्ही मनुष्य आलात ना, जा एक वेळ कुठे जातो, तुझा त्याचं कल्याण करायचं असेल तर तो असाच गुरु जो भगवंत आहे त्याच्याकडे तुझा गुरु सांगितलं तुम्हाला आम्हाला गुरु महात्म्यांनी सांगितले. आणि त्या गुरु महात्म्यांनी सांगितले ते ऐकलं, ध्यानात ठेवलं. गुरु महात्म्यांनी सांगितले की या जगामध्ये आपल्याला जरी मनुष्य ध्यान कोणी मनुष्य जीवाने बघितलं नाही तरी बघणारा कोणीतरी बघणारा ते प्रयत्न भरपूर केला बरं का. पण ध्यानामध्ये मात्र ते दोघांनी सांगितलं नाही, आपण जरी अंधारा खोलीत जरी काही केला, अंधारा खोलीमध्ये जरी फळ खाल्ला तरी बघणारा आहे. सगळी आली त्याची सगळी आली त्या शिष्य गुरुनी सगळ्यांना बोलवलेलं आहे, या 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 हे फळं खाऊन गेली. अरे एक पण फळ शिल्लक ठेवला जे काही लोकजन मात्र त्यामध्ये आले. गुरु महात्मा त्यांना फळं खाल्ली. कोणाला दिसलो आम्ही, कोणालाही खाताना दिसलो. विचारा तुम्ही बरं सर्व या नगरामध्ये कोणाला विचारा, फळ खाताना आम्ही कोणाला दिसलो नाही. गुरु महात्मे थोडा हसले, थांबले. दोघे जण उभे राहिले आणि ते फळं घेऊन आली आपल्या गुरुच्याकडे आणि गुरुला सांगितलं, गुरु महात्म्याने का हो तुम्ही का खाल्ली नाही. त्याही काय उत्तर द्यावं, काय सांगितलं उत्तर काय द्यावा. गुरु महात्मे तुम्ही सांगितलं होतं या जगतामध्ये जरी जीवाने बघितले ते जीवाला बघणारा कोणीतरी, कोणी आम्ही खात होतो पण कोणीतरी बघत आहे. हे आमच्या ध्यानात लक्षात आलं म्हणून आम्ही फळं खाल्ली. मला सांगा उत्तीर्ण कोण झालं, तुमच्या या जगतामध्ये भरपूर लोक असे आहेत पण विरळापणे एक विरळा आहे की ज्यांनी आपल्या संत महात्म्याच्या शब्दावर विश्वास ठेवलेला आहे. आणि या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझं हृदय सद्गुरु. त्या ज्ञानेश्वरीचा तुम्ही 13वा मला वाटते 13वा नाही 18वा अध्याय जर वाचला तर काय गुरुचा महात्मा सांगते. इतका गुरुवर निष्ठा पाहिजे, इतके गुरुवर निष्ठा पाहिजे. आता एकल्याचं तर प्रत्येकाला माहिती, पण ज्ञानेश्वरीमध्ये स्वतः सांगते. कारण ज्ञानेश्वरी तुम्ही आम्ही विश्वास ठेवला कारण त्या गुढी दिले महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. सामान्य गोष्ट ज्ञानेश्वरी म्हणजे सामान्य गोष्ट नाही. त्या ज्ञानेश्वरीमध्ये गुरुचा महात्मा सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का त्या गुरुच्या घरचा वारा तरी माझं काय करा, त्या गुरुच्या घरचा वारा तरी माझ्या अंगाला स्पर्श केला पाहिजे. इतका महत्व सांगते का तर संत या जगातामध्ये गुरुशिवायचा उपाय नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज स्वतः सांगतात की दिदले संपूर्ण गुरुनी काय केलं, दिदले काय
ज्ञानदेव म्हणे सगुण आहे निर्गुण काय असं आहे ते. ज्ञानदेव म्हणे सगुण आहे म्हणजे ज्ञानदेव म्हणे असं आहे दिले संपूर्ण माझ्या हातामध्ये माझ्या गुरुने दिला. मला मोठेपण कोण दिला? माझ्या गुरुने दिला. असं ज्ञानेश्वर महाराज निर्गुण दिले संपूर्ण माझे हाती असा निर्गुण स्वरूप असणारा भगवंत आहे. त्याला माझ्या गुरुने मला दाखवलं. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज त्या ज्ञानेश्वरीमध्ये गुरुचा महत्व सांगत असताना गुरुवर किती निष्ठा पाहिजे, किती निष्ठा पाहिजे, तुमची आमची किती निष्ठा पाहिजे त्यासाठी निष्ठांत ते उभी केली. एक शिष्य आहे साधा बोळा शिष्य, अनेक शिष्य पण साधा बोळा शिष्य. तो त्याचा नेम बरं माल घातल्यापासून त्याचा एक नेम गुरुचा दर्शन घेतल्याशिवाय अन्न खायचा काय. किती नेम आहे. गुरुचा दर्शन घेतल्याशिवाय चहा सुद्धा प्यायचं. याला काय म्हणतात? निष्ठा, विश्वास, भाव. आणि रोज त्याचा परगावचा होता तो लाभ होता 4 महिने 2 महिने. आणि मध्ये काय होती नदी आली आहे. काय केले? मला निष्ठा सांगेल. ती निष्ठा जर असली तर निश्चिततेने गुरुकृपा झाल्याशिवाय राहणार. गुरुकृपा म्हणजे काय होते अभंगामध्ये कृपा कटाक्ष न्यायालय. गुरुनी काय केलं म्हणजे आपल्याला कृपा कटाक्ष न्यायालय आपल्या पदी वैसविली बापर तुम्हाला विठ्ठले भक्तांमध्ये वरदान. त्या गुरुने आपल्याला आपली कृपा केली पाहिजे. म्हणून 4 मैलावर त्याचा गाव आहे. आणि तो रोज नित्यनेमाने यायचा. आपल्या गुरुच्या घरी नित्यनेमाने दर्शनाला याचा नित्यनेम त्याचा चालू झाला. बघा पावसाळ्याचे दिवस आलेले भयंकर अशी नदी वाहते. भयंकर अशी नदी वाहते आणि नदीचा प्रवाह मोठा चालू आहे. तो त्या कडे आलेला आहे. गुरुचा गड या बाजूला आहे. त्या ठिकाणी चिंता करू लागला. आता कसा माझ्या गुरुची मला भेट होणार ही काय झाली पाहिजे. जसा आपण एक कुत्रा पाळला तर तो कुत्रा त्या कसा होतो माणसाला होतो किंवा तो इतका प्रेमळ होतो का तो मनुष्य जर दिसला तो काय होतो कासावीस होतो. याप्रमाणे तो नदी भरपूर मोठ्या जोराने वाहत आहे आणि त्या बाजूला तो चिंता करत आहे. बघा निष्ठा असल्या कारणाने जसा तुम्ही पिक्चर बघितला ना का की एक गुराखी होऊन तिथा काय झाला गुराखी झाला आणि त्या ठिकाणी आला. पण कशासाठी की गुरुची जर एवढी निष्ठा गुरुच्यासाठी आहे संतांच्या विषयी एवढा जर प्रेम आहे तर मला तिथपर्यंत गेला आणि गुराखी होऊन आला आणि त्या भाविक भक्ताला नदीच्या पलीकडे आणून त्या भाविक भक्ताला नदीच्या पलीकडे आणून सोडला. इतका त्याला आनंद झालेला आहे, इतका आनंद झालेला आहे. पण त्याला जो स्पर्श झाला होता बरं गुरुचं दर्शन घेतला घरी दर्शन घेतला पण गुरु महात्माला सांगितला. गुरु महात्माने विचारलं इतका भयंकर पाऊस आहे भयंकर नदी आली असेल तुम्ही आले कसे काय. गुरु विचारले गुरु महात्म्याने ज्याने गुरु महात्म्याने सांगितलं मला असं आहे मला एक गुराखी आला तुम्ही मला खांद्यावर उचल. पण तो स्पर्श मला मात्र अद्याप काही असं मनुष्याचा आहे असं वाटत नाही. काय झाला तो स्पर्श मला खांद्यावर ज्यांनी घेतला तो मनुष्य काही अगदीच वेगळाच आहे. गुरु महात्म्यांनी जाणलं का दुसरा कोणी नाही इथे काही दुसरा कोणी नाही. या पावसामध्ये उतरणारा फक्त तो एकच आहे. म्हणून तो बर तो निघून गेला बघ साईडला गुरु महाराज ठीक आहे ठीक आहे. पण आता जाताना मला जाईल महाराज परत दर्शन घेतला आणि निघाला. परत तो थोडी नदी चालू आहे काय जो धडी नदी चालू आहे. आता कसं त्या बाजूला जायचं घरी कसं पोहोचायचं परत तो तिथं हजर हो त्या ठिकाणी परत हजर झाला. बाबा बसा खांद्यावर माझ्या बघा. पण त्या ठिकाणी मात्र त्याने ऍक्ट झाला मी खांद्यावर बसतो पण त्याचा हात पकडले. कोणाचा भगवंताचा हात पकडले ती कृपा आहे. म्हणून मला सांगतो संत सेवा हेची देवा. तुकाराम मला सांगू मुगीच पाहिजे तुका म्हणे संत सेवा हेची देवा. म्हणून तुम्ही आम्ही संतांची सेवा केली पाहिजे बाबांनो. आपल्या गुरु निष्ठा ठेवली पाहिजे. हात पकडला सांगितला तुम्ही गुराखी नाही तुम्ही या जगाचा मालक आहात. मला रूप दाखवा आणि मला दर्शन कोणामुळे मिळालं. दर्शन त्याला द्यावं लागलं
भगवंताला मला हे सांगतं की गुरुवर निष्ठा. म्हणून तुम्हाला अभंग असे दिलेले आहेत की ज्ञानदेव म्हणे तळलो तळलो आणि आता उतरलो बाज बटाटा माझा देह जावा अथवा राव पांडुरंगी. ज्याच्यासाठी मी एवढा धावधाव करीत होतो त्या तुकारामाला सांगतात की ज्यावेळी तुकाराम महाराजांचा अनुभव झाला त्यावेळी तुकारामचा अभंग काय तुकाराम महाराज सांगितला बाज माझी वाढवली मती गुण नाम एक अभंग नाही का श्री गुरु साहेब तो एक अभंग आहे. तुकाराम महाराजांना जेव्हा त्यावेळी अनुग्रह झाला त्यावेळी त्यांच्या मुखातून उद्गार आहे की मला माझी संतांची भेट झाली आणि मला योग्य मार्ग मिळाला. गुरुना एक कृपामध्ये केली असं एक अभंग आहे. तुम्हाला आठवत नाही तुकाराम महाराजांना ज्यावेळेला गुरुची आज्ञा झाली त्यावेळी तुकाराम महाराजांचा अभंग असा रचलेला आहे. त्याला कारण काय तर तुकाराम महाराज हे सांगून आले की बाबा आपल्या गुरुवर आपण निष्ठा ठेवली. नाहीतर या जगतामध्ये असं चालले की कीर्तन करत नाही, भजन करत नाही किंवा पंढरीची वारी करत नाही किंवा आळंदीची वारी करत नाही आणि म्हणून तुम्हाला असले की पारखून वस्तू घ्यायची. काय वस्तू काय करायची काय आता बघितले आता लोकांना असा कसे झाले की गेलेल्या मग आवारी तितकंच आपण हे केलं असतं तर बघा बाबानो की असा तो वारकरी पाहिजे बरं का, असा तो संत महात्मे पाहिजे की जेणेकरून आपल्याला योग्य मार्ग आपल्याला मिळाला पाहिजे. नुसत्या गप्पाला थापा म्हणून जमणार जमल. अहो गप्पाला थापा म्हणून सैते आले बोलायचं तर देवाचंच बोला. काय सांगा सांगायचे त्या जीवाला सांगायचं तर काय सांगा की जेणेकरून त्या जीवाच्या हृदयामध्ये तो प्रगट झाला पाहिजे. काय झाला पाहिजे त्या जीवावर त्याचा तो भात हे झाला पाहिजे की खरंच संत सांगतात ही गोष्ट खरी आहे. म्हणून तेव्हा आपण तुम्हाला सांगितले विश्वास ठेवा. संतांचे शब्द विश्वास जर ठेवला नाही तर मात्र आपण मालकरी झालो काय न मालकरी झालो काय. आणि बाबांनो मी हात जोडून विनंती करून सांगतो की मी काही एवढं ज्ञानी नाही पण संतांचं जे अभंग आहे ते अभंग जे तुम्हाला सांगतो त्या अभंगाची रचना काय तुम्हाला आम्हाला सहज वाटते तू ते शब्द असं बोलू नका बाबा. काय सांगते असं बोलू नका आणि कमीत कमी दगडाची मोठी तर बोलूच ना. काय सांगते एवढ्या लक्षात ठेवा. तुमचा कल्याण दुसरं काय नाही. परमार्थ म्हणजे काय जी जे संत आहे तुम्हाला आम्हाला सांगते ते करा. तुम्हाला आम्हाला सहज वाटते हे संतांची निंदा करणं किंवा भगवंताला दगडचा मूर्ती म्हणणं हे तुमच्या आमच्याकडून महाघोर पाप आहे. मग कितीही परमार्थ करा कितीही नामचिंतन करा पण तुमचा दोष मात्र जाणार नाही. केव्हाच दोष जाणार नाही. तुम्हाला आम्हाला जसं सांगते गाणी मारल्यानंतर तो दोष होतो आणि काही त्याच्याही पेक्षा हे पाप जास्त आहे. काय तुका म्हणे ज्याच्या घरी संत निंदा बरं काय आहे असं मला तर येत नाही ती मी वाचण्यात गेली पण असा तुकाराम महाराज अजून घेऊन ठेवले आपण कशासाठी की या जीवाचा जर उद्धार करायचा असेल तर परमार्थ जर तुम्ही करत असला तर मात्र विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या गुरुने जो मार्ग दाखवला आपल्या गुरुवर निष्ठा ठेवली म्हणजे विश्वास ठेवले. गुरु ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण गेलो. नंतर नुसतं आपण म्हणलो आता बस आता आपण मालकरी झालो म्हणा किंवा आपण काही उपवास करतो म्हणून त्याच्यात परमार्थ फक्त माल घालणं म्हणजे बंधन झालं. काय झाला इंद्रियाचा फक्त बंधन झाला. पण माल आम्हाला ज्या दिवसापासून आपण गळ्यामध्ये माल घातले ना नका काही करू पण मात्र त्या भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये आलं. आपल्या गुरुचा आपल्या समोर फोटो आला पाहिजे आणि आपण त्याचं सुद्धा स्मरण केलं. ही परमार्थाची सुरुवात आहे. म्हणून संत महात्मे काय सांगतात तुम्हाला आम्हाला असं असं करा बरं का हे करा. तुम्हाला सोपं साधक संत महात्मे सांगून ठेवलेलं आहे. गुरुनी आपला सांगितले बाबा नो प्रपंच तुम्ही करा. प्रत्येक असं सांगितले ना तुम्ही प्रपंच सोडा असं सांगितले तुमच्या गुरुनी प्रपंच सोडा तुम्ही. आता मात्र संसार बंद झाला असं तुम्ही सांगितलं नाही. संत महात्मे सांगतात बाबांनो आम्ही जे केलं ते मात्र तुम्ही करा. म्हणून तर तुका संतांचा उशिष्ट जे मी ऐकलं ते तुम्हाला मी देतो. मी उशिष्ट खाल्ले ते तुम्हाला देतो. असं तुकाराम महाराज अनेक आरोग्य मिळवायचं आहे. अनेक संत महात्मे
अनेक संत सांगून राहिले की फक्त एकच करा, आपल्या गुरुवर आपल्या संतांवर तुम्ही आम्ही मात्र विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांची सेवा केली. आता विचार करा, आज पंढरपुरामध्ये काय सांगू, टीव्हीवर प्रत्येकाने बघितलं असेल किती जल्लोष आहे, किती जल्लोष असेल की त्या ठिकाणी गुरुपौर्णिमा म्हणजे कोणाची पूजा आहे, कोणाची? व्यास पौर्णिमा आहे. काय? व्यास पौर्णिमा आहे. आणि व्यास म्हणजे कोण आहे? त्या व्यासांची पौर्णिमा आहे आणि ती आपण आज साजरी करतो. मला असं म्हणजे मी धन्यता देतो की खरंच आपला प्रत्येक जीव त्या काम धंद्यामध्ये आहे, पण कमीत कमी आठवण आहे की आज काय आहे. बस हे तुम्हाला प्रत्येक जीवाला मात्र पुण्याचा साठा आहे. प्रत्येक जीवाच्या मनात आज काय आहे? गुरुपौर्णिमा. आज काय आहे? गुरुपौर्णिमा. ही तरी आठवण म्हणून तुम्हाला संतमध्ये हे वेळी तरी आठवण ठेवली पाहिजे. किंवा एकादशी किंवा गुरुपौर्णिमा आहे, ही तुम्ही आम्ही जी आठवण ठेवतो ही संतांची किमया आहे, संतांचं तुमच्यावर उपकार आहे. म्हणून या ठिकाणी माऊली सांगलेली मज हृदय सत्तू ते ताविलो हा संसार हो, म्हणून विशेष अत्यादरू वेगावे. या ठिकाणी मला जास्त न बोलता आपल्या देवाचा वेळ झालेला आहे, तेव्हा या ठिकाणी आपण थोड्याच वेळामध्ये 5 मिनिटात आरती करू आणि भंडारा म्हणून बघा, जेवण नाही बोलायचं आज. काय आज भंडारा घ्यायचे आपल्याला, काय करायचे? महाप्रसाद आहे. पंढरपूरला ते महाप्रसाद आहे. तुम्ही मला मी जेवायला गेलो असं काही बोलू मी तिथे जेवायला येऊ भंडारा घ्यायला तरी काय आहे? आजचा आहे भंडारा. ती जेवण बनवू नये म्हणून प्रत्येकाने तो भंडारा घेतला पाहिजे. म्हणून 5 मिनिटामध्ये आपण आरती करू. या ठिकाणी शिवेला पुंडली ज्ञानदेव तुकाराम भगवान तुकाराम महाराज की जय, पवनबा महाराज की जय. अवरदे हार देव तुकाराम भगवान की, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय.